हॅलो फ्रेंड्स, वेल्थ लक्सच्या एका लर्निंग व्हिडिओमध्ये मी केतन तुमचं स्वागत करतो. तर आजचं आपण जे काही अनालिसिस करणार आहोत, एक स्ट्रॅटेजी आपल्याला ऍक्च्युली बघायची आहे. ते सेटअप आहे. जो सेटअप मी तुम्हाला इथे एक लर्निंग पर्पज म्हणून साठी ते तुम्हाला देतो, एक लर्निंग व्हिडिओ म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे. याच्यामधनं कोणतेही बाईंग सेलिंग असं कोणतेही रिकमेंडेशन नसणार आहे. तुम्ही तुमच्या बेसिसवरती, तुमच्या पर्टिक्युलर टर्मिनलवरती त्याचा सेटअप जो काय आहे तो सेटअप अगोदर शिकून घ्यायचा आहे आणि मग तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार तुम्हाला तो पटला तर तुम्ही तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओ मधनं कोणताही त्याचं असं रिकमेंडेशन नाही की तुम्ही बाय करा किंवा सेल करा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? नेहमीप्रमाणे आशा करतो की आनंदी आणि तंदुरुस्त आहात. तो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पर्टिक्युलर ह्या व्हिडिओ मधनं आपल्याला पहिल्यांदा त्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे किंवा त्याचा जो काही कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपल्याला बेसिकली समजून घ्यायचा आहे. तर कन्सेप्ट असा आहे, तुमच्या समोर आता एक स्ट्रॅटेजीचं नाव दिसत असेल, दॅट इज इनसाइड कॅन्डल सेटअप ऑर अ स्ट्रॅटेजी. जनरली ही स्ट्रॅटेजी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत असेल, पण थोडासा इथे कन्सेप्ट आपण समजून घेऊया. इथे एक कॅन्डल तयार होते, मग ती कोणतीही असेल, भले रेड असेल किंवा ग्रीन असेल. मग ती कॅन्डल जी काही फॉर्मेशन आपल्याला क्रिएट करेल, जनरली कसं असतं, कॅन्डल ज्या वेळेला फॉर्म होते त्यावेळेला जनरली तुम्हाला कॅन्डल संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आहेत, तो माझा एक पूर्णपणे एक प्लेलिस्ट आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता की जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी ती इम्पॉर्टंट आहे. तर इथे एक कॅन्डल फॉर्म होते, त्यानंतर कुठेतरी आपल्याला ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या आतमध्ये काही कॅन्डल्स तयार होताना दिसत असतात. तर ह्या प्रकारची जी काही कॅन्डल आपल्याला तयार होताना दिसतात त्या कॅन्डल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. मग आता जर का आपल्या ठिकाणी इथे जर रेड कॅन्डल होत असेल, ग्रीन कॅन्डल असेल, कॅन्डल आपल्याला त्याचं जे काही फॉर्मेशन आहे त्याचा कलर आपल्यासाठी आता इथे इम्पॉर्टंट सुरुवातीच्या काळामध्ये नाहीये. तो पुढे आपण ज्या वेळेला ऍक्च्युअल तो पर्टिक्युलर चार्ट वरती बघू त्यावेळेला मी त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. समजा इथे कोणतीही एक कॅन्डल झाली, त्यानंतर त्या कॅन्डलच्या आतमध्ये म्हणजेच त्याच्या हायच्या आणि लोच्या इनसाइड तुम्हाला कुठेतरी अशा प्रकारच्या कॅन्डल्स मिळतील आणि त्यानंतर ज्या साईडला ब्रेक तो पर्टिक्युलर पार्ट होणार आहे, म्हणजेच जी काही आपली पहिली कॅन्डल होती त्या कॅन्डलच्या हायच्या वर समजा जर ब्रेक केला, ब्रेकआउट दिला, तर तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता. त्यानंतर जर का ब्रेकडाऊन झाला तरी सुद्धा तुम्ही तो ट्रेड घेऊ शकता. आता तो ट्रेड कसा आहे, त्याचं काय सेटअप आहे, तो आपल्याला पुढे जाऊन बघायचा आहे. कन्सेप्ट आपल्याला बेसिकली इथे समजून घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की कॅन्डल अशी एक फॉर्म होते, त्यानंतर दुसरी कॅन्डल फॉर्म होते, ती थोडीशी डाऊन होते, म्हणजे समजा डाऊन होते आणि येऊन आतमध्ये क्लोज होते. तर अशा प्रकारच्या कॅन्डल्स आपल्याला बघायच्या नाहीयेत. थोडासा एक सेटअप जो आहे तो सेटअप आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो फिल्टर आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे हा एक कन्सेप्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर का तो खाली जात असेल आणि वरती येऊन क्लोज होत असेल तर तो पर्टिक्युलर इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन आहे असं आपण कुठेही कन्सिडर करायचं नाहीये. आपल्याला कन्सिडर काय करायचंय, ह्याच गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत की जी कोणती कॅन्डल फॉर्म होईल त्या कॅन्डलच्या अंडरच त्या कॅन्डल तयार झाल्या पाहिजेत, भले ती रेड असेल किंवा ग्रीन असेल, आणि ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडचा आपल्याला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा झाला त्या पर्टिक्युलर कॅन्डल मागचा कन्सेप्ट. त्यानंतर त्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला दोन रूल महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. त्यामधला पहिला रूल आहे तो म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, की जो मी प्रत्येक व्हिडिओ मधनं सांगत असतो. त्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्स संदर्भात सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलवरती तुम्ही सर्च करू शकता सपोर्ट रेजिस्टन्स बाय वेल्थ लक्स, तरी तुम्हाला तो मिळून जाईल. तर पहिली गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे कॅन्डलचा टाइम फ्रेम. तर टाइम फ्रेम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण त्या टाइम फ्रेम नुसार आपल्याला तो प्रकार इम्प्लिमेंट करायचा आणि तो टाइम फ्रेम आहे 15 मिनिटं. त्यामुळे 15 मिनिटाच्या चार्ट वरती आपल्याला तो पर्टिक्युलर पार्ट बघायचा आहे, कारण ही जी काही इनसाइड कॅन्डल सेटअप आहे, स्ट्रॅटेजी आहे, ती बेसिकली मी इंट्राडे पर्पज साठी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे 15 मिनिट चार्ट वरती तुम्हाला तो पर्टिक्युलर जो काही चार्ट फॉर्मेशन असणार ते 15 मिनिट चार्ट वरती बघायचं आहे. आणि दुसरा रूल आहे तो म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स. आणि तिसरा एक रूल आहे, बिकॉज तो रूल असा आपण म्हणू शकत नाही, तर तो एक कन्सेप्ट आहे की जो इम्पॉर्टंटली तुम्हाला युजच केला पाहिजे, बिकॉज ही जी स्ट्रॅटेजी आहे ती त्याच्यावरतीच पूर्णपणे डिपेंडेंट आहे. आणि तिसरा जो कन्सेप्ट आहे इम्पॉर्टंटली तो म्हणजेच त्या पर्टिक्युलर चार्टची प्राइस मुवमेंट. त्यामुळे ह्या तीन गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये असेल, 15 मिनिट मध्ये ह्या पर्टिक्युलर चार्ट तुम्हाला जर फॉर्मेशन मिळालं आणि प्राइस मुवमेंट मध्ये जर मिळालं तर तो तुमचा जो काही सेटअप आहे तो सेटअप तुम्हाला चांगल्या वे मध्ये चांगलं टार्गेट तुम्हाला इनसाइड कॅन्डलचं इंट्राडे पर्पज साठी देऊ शकतो. तर डायरेक्टली आपण जम्प होऊयात चार्ट वरती, जेणेकरून आपण चार्ट वरती आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. जास्ती आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मी जास्ती त्याला भाव देतो, त्यामुळे आपण डायरेक्टली आपण चार्ट वरती येऊयात. चार्ट वरती आल्यानंतर आपल्याला आता फाइंड आउट करायचंय
की हा जो सेटअप आहे तो फॉर्मेशन कसं होतं. जसं मी सांगितलं कन्सेप्ट ज्यावेळेला मी समजावून सांगत होतो त्यावेळेला कुठेतरी मी समजावून सांगितलं होतं की जी काही कॅन्डल तयार होतील त्याच्या आतमध्ये आपल्याला कॅन्डल्स तयार व्हायला पाहिजेत आणि ज्या बाजूला ब्रेक होईल त्या बाजूचा आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आता ह्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये जे की सक्सेस रेशो आहे तो मोर दॅन 60 to 80%. आता एवढाच रेशो का, तर ही एक स्ट्रॅटेजी आहे. सेटअप तुम्ही कितीही डिफाईन केला तरी कुठेही तुम्हाला 100% कुठेही सक्सेस मिळणार नाहीये. शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला 100% कधीच सक्सेस मिळणार नाहीये. तो मोर दॅन 60 to 80% असेल तर तो एक चांगला मानला जातो. त्यामुळे 60 to 80% असेल तर दॅट इज ओके. सो 60 to 80% त्याचा एक सक्सेस रेशो आहे. त्यामुळे तो दर दिवशी मिळेलच असं नाही. आणि बेसिकली इथे मी फक्त इंडेक्स वरती दाखवतोय कारण इंडेक्स वरती तो जास्ती वेळा सक्सेसफुल होताना दिसतो. आता जर 2 दिवसाचा बघितलं तर इथे तुम्हाला कुठे इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन होताना दिसत नाही, कारण जो की फिल्टर आउट मी केलाय तो फिल्टर असा आहे, त्या फिल्टर मधनं आपल्याला बरेचसे स्टॉक किंवा बराचसा तो चार्ट आपला फिल्टर आउट होतो. त्यामुळे आपली जी की ट्रेड घेण्याची संख्या असते ती ट्रेड घेण्याची संख्या खूप कमी होऊन जाते. त्यामुळे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट. आता इथे बघा हा पर्टिक्युलर लास्ट डेजचा चार्ट आहे. इथे बघा कुठेतरी इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन होत होतं, त्यानंतर इथे बघा इथे खाली आली पण येऊन वरती क्लोज झाली. त्यामुळे ही आपल्यासाठी इम्पॉर्टंटच नाहीये. तर इथे आल्यानंतर आता हाच आपण जर सोडूनच दिला तर इथे जरी हे वरती गेलं असलं तरी सुद्धा आपल्यासाठी काही इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार घेऊ शकता, पण तो माझ्या पर्टिक्युलर ह्या सेटअप मध्ये बसत. तर इथे बघा इथे सुद्धा एक आपल्याला इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन मिळालं, खाली आला पण वरती येऊन क्लोज झाला. तर कुठेतरी आपल्याला क्लोजिंग एक इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेला आपल्याला हा पर्टिक्युलर कन्सेप्ट मिळेल चार्ट वरती. थोडंसं आपण पाठी जाऊन बघूयात. थोडंसं एक बॅक टेस्टिंग करायचंय. बॅक टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की आपली जी काही रिडिंग्स असतील ती रिडिंग्स आपण कन्फर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे इथे बघा इथे कुठेही आपल्याला कुठल्याही अशा प्रकारची कॅन्डल मिळत नाहीये. इथे पाठी येऊन बघितल्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या बेसिसवरती ते करू शकता. आता इथे बघा इथे एक चांगलं फॉर्मेशन होताना दिसतंय. इथे बघा एक इनसाइड कॅन्डल फॉर्म झाली. ज्या वेळेला इथे पर्टिक्युलरली ही कॅन्डल ह्या कॅन्डलला क्लोज झाली त्यावेळेला तुम्ही इथे एक ट्रेड घेऊ शकता की जो ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा, आता त्यासाठी आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो काय असणार आहे, तर हा जो स्विंग आहे त्या स्विंगचा जो लो आहे तो तुम्हाला एसएल ठेवायचा, कारण इथे बाईंग आपल्याला परफॉर्म करायचंय. त्यामुळे हा एसएल ठेवून तुम्ही काय करायचंय, जनरली 1:2 टार्गेट आपल्याला फॉर्म करायचंय. त्यामुळे जेवढा एसएल आहे तेवढं तुमचं 1:2 टार्गेट इथे तुम्हाला 2 ते 3 कॅन्डल मध्ये तो फॉर्म होताना दिसला. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे हा होऊ शकतो. इथे बघा तुम्हाला इथे एक ट्रेड मिळाला. त्यानंतर थोडंसं अजून पाठी जाऊन बघूयात आपण कुठे आपल्याला अशा प्रकारचे अजून ट्रेड मिळत आहेत. तर अशा प्रकारचे फ्रिक्वेंट ट्रेड्स मिळत असतात, फक्त ते आपल्याला शोधावे लागतात. इथे बघा इथे एक कॅन्डल आपल्याला फॉर्म झाला, त्यानंतर हा तुमचा एसएल असणार आहे. त्यानंतर 1:2 टार्गेट म्हणजे हेच जेवढा एसएल आहे त्याच्या 1:2 समथिंग हा जो पर्टिक्युलर हाय आहे तिथपर्यंत मार्केट जाताना दिसलाय. त्यामुळे 1:2 टार्गेट इथे फॉर्म होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे अजून एक मिळाला ट्रेड. त्यानंतर अजून एक बघूया कुठे मिळतोय का. त्यानंतर इथे बघा इथे एक फॉर्मेशन झालं. जसं मी म्हटलं की तो आपल्याला इनसाइड होताना दिसला पाहिजे, खाली येऊन क्लोज झाला. त्यानंतर आपल्याला बघायचंय आता ह्या जो पर्टिक्युलर फॉर्मचा आहे ते तुम्हाला जो की हाय आहे तोच तुम्हाला एसएल लावायचा आहे. त्यामुळे हाय हा एसएल असणार आहे आणि 1:2 टार्गेट तुम्हाला इथे अचीव होताना दिसलंय. त्यामुळे इथे बघा इथे तुम्हाला बघायचं इथे सुद्धा एक इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन झालं. त्यानंतर इथे ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट देता क्षणी दुसऱ्या दिवशी तो कॅन्डलने आपलं टार्गेट दिलेलं. त्यामुळे ही जी शेवटची कॅन्डल आहे इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एंड ऑफ द डे कॅन्डल आहे. त्यामुळे एंड ऑफ द डे कॅन्डल इथे सुद्धा इनसाइड फॉर्मेशन झालं. जर का तुम्ही ट्रेड घेऊन जाणार असाल तर तरी सुद्धा तुम्ही ट्रेड ज्या वेळेला तुम्ही पोझिशनली घेऊन जाता त्यावेळेला थोडंसं कुठेतरी रिस्क ही तुमची खूप मॅक्सिमम असणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की थोडंसं इंट्राडे मध्ये तुम्हाला जर ती मिळत असेल तर इंट्राडे मध्येच थोडीशी एक्झिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण इंट्राडे साठीच म्हणून जास्ती करून ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता तुम्ही. तर हे थोडंसं माझं एक रेकमेंडेशन असेल ह्या पर्टिक्युलर सेटअप मधनं ऍज अ एज्युकेशनल पर्पज. त्यामुळे इथे बघा अजून आपल्याला बघायचंय कुठेतरी आपल्याला एखादा सेटअप माझ्याकडनं मिस सुद्धा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बेसिसवरती एक लर्निंग करण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे बघा इथे खूप दिवस असा एक कन्सोलिडेशनचा फेज होता. एका कन्सोलिडेशन फेज नंतर एक चांगलं टार्गेट इथे दिलं. तर हा एक वेगळा सेटअप, वेगळ्या प्रकारचा सेटअप आहे. तर आता आपल्याला फक्त डिस्कस करायचंय की इनसाइड कॅन्डल आपण बघूया परत एकदा पाठच्या याच्यामध्ये कुठे दिसतंय का. हे निफ्टी बँक निफ्टी
वरती खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होतं. तुम्ही स्टॉकवरती सुद्धा इम्प्लिमेंट करू शकता. फक्त स्टॉकवरती इम्प्लिमेंट करताना तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो तुमच्या फेवरमध्ये असेल तर तेवढं फक्त बघायचं, कारण स्टॉक हे बऱ्याचशा वेळेला आपल्याला कन्सोलिडेशन फेजमध्ये जाताना दिसतात, वन वे जाताना क्वचित दिसतात. त्यामुळे जर का वन वे मुवमेंट तुम्हाला मिळत असेल, तुम्ही त्या दिवशी काही न्यूज जर ऐकली असेल आणि त्या न्यूज बेस्ड वरती तुम्ही जर ट्रेड करत असाल तर त्यानुसार तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोच्या फेवरमध्ये तुम्हाला तो ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे आपल्याला बघायचं आहे अजून कुठे पर्टिक्युलर फॉर्मेशन होताना दिसतंय. आता इथे कुठेही अजून दिसत नाहीये. तर इथे बघा, इथे बघूयात थोडंसं पाठी येऊन बघूयात. कारण कसं आहे, ती स्ट्रॅटेजी ज्यावेळेला आपण फाइंड आउट करतो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला एक बघायचंय की आपला रिस्क रिवॉर्ड रेशो कसा इम्प्लिमेंट होतोय. त्यामुळे हा एक खूप मोठा अभ्यास आहे याच्यामागे. ते फाइंड आउट करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कुठेतरी ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारची स्ट्रॅटेजी मिळते, आता इथे बघा एंड ऑफ द डे आपल्याला इथे हा पर्टिक्युलर मिळाली, त्यानंतर इथे कशी इथे ती फेल झाली. इथे बघा 1:2 टार्गेट आपल्याला कुठेही अचीव्ह होताना दिसत नाही. त्यामुळे ती स्ट्रॅटेजी फेल होऊ शकते असं काही नाही. आपल्याला 1:2 टार्गेट इम्पॉर्टंट, कारण इथे क्लोज डाऊनला दिला आणि ओपन दुसऱ्या दिवशी तो वर होऊन मग तो वर गेला. त्यामुळे जर का तुम्ही एंड ऑफ द डे कुठेतरी हे करण्याचा प्रयत्न करत असाल तर माझं अजून त्या रूल मध्ये अजून एक रिकमेंडेशन आहे की जर तुम्ही इंट्राडे पर्पज साठी स्ट्रॅटेजी यूज करत असाल आणि आफ्टर 2 PM किंवा 2:30 PM ही जर पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी तुम्हाला इम्प्लिमेंट होत असताना चार्ट वरती दिसत असेल तर थोडंसं इग्नोर करण्याचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून जर का तुम्ही पोझिशनली घेऊन जाणार असाल आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो तुमच्या फेवरमध्ये असेल तरच तुम्ही ही स्ट्रॅटेजी जास्ती करून इम्प्लिमेंट करू शकता. त्यामुळे थोडासा हा एक अप्रोच माझा आहे. थोडासा कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच तुम्ही ठेवायला हरकत नाही. कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच इन द सेन्स कसं असतं की ज्यावेळेला संध्याकाळी ज्यावेळेला मार्केट क्लोज होतं आणि दुसऱ्या दिवशी मार्केट काय सिच्युएशन मध्ये ओपन होईल हे आपल्याला काहीही माहित नसतं, कारण मार्केट इज ऑल अबाउट अनप्रेडिक्टेबल सीन्स. त्यामुळे कुठेही आपल्याला प्रेडिक्शन करता येणार नाहीये. त्यामुळे इथे बघा, इथे सुद्धा एक इनसाइड कॅन्डल जरूर झाला, इनसाइड कॅन्डल सेटअप आपल्याला मिळाला, पण कुठेतरी तो फेल होताना दिसला. त्यामुळे म्हणूनच मी सांगितलं की 60 to 80%, मॅक्स टू मॅक्स 80% हा पर्टिक्युलर सेटअप आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसतंय. इथे बघूया आपण, तुम्ही तुमचा स्टडी सुद्धा जरूर करायचा. इथे बघा एक चांगलं आपल्याला एक टार्गेट मिळताना दिसलं. इथे बघा एक चांगला फॉर्मेशन केलं, त्यानंतर ज्यावेळेला इथे क्लोज झाली त्यावेळेला त्याचं काय आहे, हा जो पहिला स्टॉप लॉस तुमचा होता तो स्टॉप लॉस इथे तुम्ही ट्रेल करू शकता. त्यामुळे इथे तुम्ही एंट्री घेतली, स्टॉप लॉस तुमचा काय झाला, हा पर्टिक्युलर स्टॉप लॉस पहिल्या ह्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे हा स्टॉप लॉस इथे TSL झाला. त्यामुळे TSL तुम्ही ठेवून इथे बघा तुम्हाला 1:2 काय 1:3-4 टार्गेट तुम्हाला एंड ऑफ द डे तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. त्यामुळे इट इज बेस्ट स्ट्रॅटेजी ऍट माय कन्सिडरेशन. त्यामुळे हा पर्टिक्युलर सेटअप जो आहे तो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करू शकता. बरेच दिवसापासून तुम्हाला हा पर्टिक्युलर सेटअप मला द्यायचा होता. बऱ्याचशा व्हिडिओमधनं मी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की हा सेटअप आहे, इनसाइड कॅन्डल सेटअप आहे. तर इनसाइड कॅन्डल सेटअप काय आहे तो थोडासा इथे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढा मॅक्झिमम टाइम तो त्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या अंडर तुम्हाला येताना दिसेल तेवढं आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, जो पर्टिक्युलर चार्ट फॉर्मेशन आहे त्या चार्ट फॉर्मेशन मध्ये जेवढा वेळ तो आतमध्ये घालवेल, त्या कॅन्डलच्या इनसाइड कॅन्डल जेवढ्या छोट्या छोट्या कॅन्डल्स करेल त्या छोट्या छोट्या कॅन्डल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तिथे पेशन्स असणं आपलं खूप गरजेचं आहे. भले तो स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल, पण जो सेटअप आहे तो सेटअपशी मी स्टिक राहिलं पाहिजे, स्टक राहिलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही त्या सेटअपला चिकटून राहाल त्यावेळेला तुम्हाला तो पर्टिक्युलर सेटअप कधीतरी कमवून देणार आहे. त्यामुळे असं नाही की मार्केटमध्ये आला एक दिवस आणि लगेच तुम्ही कमवायला सुरुवात केली. अगोदर अभ्यास करा आणि मग कुठेतरी तुम्हाला तो जास्तीत जास्त आहे. तर इथे बघा, इथे सुद्धा एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो दिला. इथे 1:2 म्हणजेच तुम्हाला ह्याच पर्टिक्युलर याच्यामध्ये तुम्हाला एक 2 कॅन्डल मध्ये तुम्हाला 1:2 टार्गेट इथे फॉर्म होताना दिसले. तर थोडंसं अजून बघूयात, कारण कसं आहे जेवढा आपण मॅक्झिमम स्टडी करू तेवढा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. भले तो व्हिडिओ मोठा होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं स्टार्ट टू एंड तुम्ही तो व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. आता इथे बघा, इथे सुद्धा एक थोडासा इथे आपण म्हणू शकतो थोडासा एक देऊ शकतो त्याला चान्स. इथे एक इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन झालं, त्यानंतर 1:2 टार्गेट आपल्याला इथे इझी फॉर्म होताना दिसला आहे. इथे थोडंसं कुठेतरी ह्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. थोडंसं आपण वेगळ्या चार्ट वरती बघूयात. निफ्टी बँकच्या चार्ट वरती सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी इम्प्लिमेंट होत आहेत की नाही तेवढं आपण चेक करायचंय. आता बघा, निफ्टीपेक्षा थोडंसं मला इथे असं जाणवतंय की बँक निफ्टीला आपल्याला अशा प्रकारचे चार्ट खूप बऱ्याच वेळेला बघायला मिळतात. इथे बघा खूप चांगला एक 1:1 रेशो सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतोय.
इथे बघा ज्यावेळेला ब्रेक केलं आणि त्यावेळेला कुठेतरी तुम्हाला जर का तुम्ही ब्रेक होता क्षणी जर हे घेतलं पण आपला पर्टिक्युलर तो पार्ट नाहीच आहे, ब्रेक होता क्षणी आपल्याला कुठेही प्रकारे एंटर त्याच्यामध्ये करायचं नाही, कारण ते ब्लाइंडली एंटर होऊ शकतं. ज्यावेळेला तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, ह्या पर्टिक्युलर सेटअपवरती एक्सपिरियन्स वाढेल, त्यावेळेला कुठेतरी जाऊन तुम्ही त्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करू शकता. बट ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ही पर्टिक्युलर सेटअप ज्यावेळेला इम्प्लिमेंट करणार आहात, त्याला कुठेतरी एक क्लोजिंग मिळू द्या आणि क्लोजिंग मिळाल्यानंतर भले तुम्हाला एक प्रॉफिट कमी होईल, पण तो एक सेफ प्रॉफिट तुमच्या इन्कम मध्ये जनरेट होईल. त्यामुळे ते थोडंसं आपल्याला बघायचंय. इनसाइड कॅन्डल स्ट्रॅटेजी जरी असली तरी सुद्धा कुठेतरी आपल्याला ते इम्प्लिमेंटेशन आपल्या डोक्यात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला खूप काळ आपल्याला अशा प्रकारचे कॅन्डल्स मिळाल्या. ज्यावेळेला ब्रेक केलं इथे तुम्ही हे करू शकता. त्यानंतर हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. कुठेही स्टॉप लॉस तुमचा हिट होत नाहीये. 3800चा स्टॉप लॉस लावून तुम्ही त्याच्यासाठी बघितलं तर तुम्हाला चांगली टार्गेट्स इथे येताना दिसले. पण हे जे पेशन्स आहेत, हे पेशन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग तुम्ही कसं आहे, छोट्या छोट्या क्वांटिटीवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. जर का तुम्ही ऑप्शन प्लेयर्स असाल तर ऑप्शन त्यानुसार तुम्हाला बाय करण्याचा प्रयत्न किंवा सेल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. फ्युचरमध्ये काम करत असाल त्यानुसार तुम्हाला तो ट्रेड इथे इनिशिएट करण्याचा प्रयत्न करायचा. इथे बघा आपल्याला बऱ्याच वेळेला ह्या कॅन्डलवरती फॉर्मेशन होताना दिसलं. इथे बघा अजून एक आपल्याला मिळाली. हा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही ह्याच पर्टिक्युलर याच्यामध्ये जरी इथे आला असला तरी कुठे तुमचा स्टॉप लॉस हिट केलेला नाहीये, त्याने वन वे टार्गेट तुम्हाला येताना दिसलाय. कारण प्राइस मुवमेंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि प्राइस मुवमेंटचाच हा पर्टिक्युलर सेटअप किंवा स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे ज्यावेळेला तो वरती जातो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला बघायचंय की रिट्रेसमेंट जर होत असेल तर रिट्रेसमेंट त्याला होऊ द्या आणि मग जाताना दिसला तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर सेशन मध्ये बाय करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तो कॅच कसा करणं, कॅरी कसा करणं, अगोदर तुम्ही स्टडी करा, पेपर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा आणि मग डिरेक्टली त्याच्यामध्ये जम्प करण्याचा प्रयत्न करा. डिरेक्टली जर जम्प केलं विदाऊट स्टडी तर कुठेतरी तुम्ही लॉस झेलू शकता. अगोदर शिकून घ्या. कोणताही प्रकार जो काही माझ्या व्हिडिओमधून मिळतो तो प्रकार तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता इथे बघा, इथे सुद्धा आपल्याला एक इनसाइड कॅन्डल सेटअप मिळाला. इथे बघा मल्टिपल कॅन्डल्स त्याच्या अंडर तयार झाल्या आणि ज्या वेळेला ब्रेक झाला त्यावेळेला कुठेतरी तुम्हाला एक 1:2 1:3 टार्गेट तुम्हाला इथे अचीव्ह होताना दिसलं. थोडंसं निफ्टी बँक वरती आपल्याला फोकस करायचा की बँक निफ्टी वरती हा इनसाइड कॅन्डलचा सेटअप हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो. इथे आपण म्हणू शकतो थोडासा एक त्याला रिस्क रिवॉर्ड रेशो थोडासा आपण देऊ शकतो. ते सुद्धा 1:2 टार्गेट आपल्याला फॉर्मेशन येताना आपल्याला दिसलंय. तर चला बघूया अजून कोणत्या वे मध्ये आपल्याला मिळते. कदाचित थोडासा व्हिडिओ जास्ती होईल मोठा. आता इथे तर बघा, इथे खूप चांगलं फॉर्मेशन झालंय. चान्स म्हणून त्याला देऊ शकतो. इथे ज्यावेळेला ब्रेक केला त्यावेळेला बघा एक वन वे रॅली आपल्याला इथे या पर्टिक्युलर चार्ट वरती बघायला मिळाली. त्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्हाला तो पर्टिक्युलर चार्ट वरती तुम्हाला आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करायचा. निफ्टी बँक निफ्टी असेल, इंडेक्स वरती ही पर्टिक्युलर ट्रेड थोडासा घेण्याचा प्रयत्न करायचा. ही एक सेटअप तुम्हाला बरेच दिवसापासून देण्याचं मी तुम्हाला कमिट केलं होतं. बरेच दिवस मला ते शक्य होत नव्हतं काही कारणांमुळे. तर आज तुम्हाला तो सेटअप मी देतोय. सेटअप कसा वाटला हे मला थोडंसं कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवा, जेणेकरून मला सुद्धा एक मोटिवेशन मिळतं की अशा प्रकारचा लर्निंग कंटेंट तुमच्यासाठी जनरेट करणं. आणि जर काही ह्याबद्दल काही शंका असतील तर जरूर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती मला विचारा. मी तुम्हाला नक्कीच तिथे आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात अशाच पुढील एका स्ट्रॅटेजी किंवा सेटअपच्या किंवा लर्निंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.